बदलापुर केस में जो भी घटना घटी है उसका स्वागत है। जिस भी तरीके से ये घटी है उसका स्वागत है। जो कलंक महाराष्ट्र पे लगा था वो कलंक पोंछने का काम किया है महाराष्ट्र पुलिस ने। और ऐसा था कि अहिंसा परमो धर्म, पर धर्म हिंसा तथैव च, मतलब जहाँ जहाँ धर्म की रक्षा करनी है वहाँ हिंसा करनी ही पड़ेगी। तो ये जो भी हुआ है मतलब ऐसा है कि आप जिस भाषा में समझते हो उस भाषा में आपको समझाना पड़ेगा। तो बाला साहब को भी ये मान्य था। बाला साहब भी ये बोलते थे कि भाई सामने वाला अगर रावण है तो उसको रावण की पद्धति से ही मारा जा सकता है ना। उसके लिए कूटनीति या जो भी है, देखो सरकार ने अच्छी तरीके से इस स्थिति को हैंडल किया है और हमको लगता है कि इसी तरीके का न्याय उचित है। ऐसे नरभक्षी जो लोग होते हैं उनके साथ इसी तरीके का न्याय उचित है। और आपने देखा होगा कि हमारे माननीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिघे साहब एक पैरेलल न्याय देने का काम करते थे। थाना आपने देखा होगा जनता दरबार लगाते थे और इसी तरीके का न्याय वो देते थे। तो आज मुझे लगता है की खरा धर्मवीर जो आहे ते आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे। ते आता समोर आलेलं आहे सगळ्यांना की तुम्ही जसा कराल तसा तुम्हाला उत्तर मिळेल। आता हे एक आपण मेसेज दिला एक समाजकंटकांना की तुम्ही हे सगळं म्हणजे महाराष्ट्रात आता यापुढे करायला तुम्हाला हिंमत मतलब असणार नाही, असा एक मेसेज दिलाय। की आमचे साहेब नेहमी सांगायचे की याचा करेक्ट कार्यक्रम होणार, तर हा करेक्ट कार्यक्रम झाला आहे। आणि असं आहे की आम्ही जातपात बघत नाही। म्हणजे आता गुन्हागाराची जात नसते। म्हणजे गुन्हागार करणारा कोणी जातीचा असो ना, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणतीही जाती धर्माचा असो, त्याला असंच महाराष्ट्रातून असंच त्याला म्हणजे लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीने। आता तुम्ही बघितलंय कुठे कुठे आम्ही म्हणजे साहेबांनी ते बुलडोजर पण चालवले जिथे चालवायचे होते। म्हणून आता कसं आहे की न्याय पेपरावरती नाही, असा पण न्याय पाहिजे लोकांना। एक कधी फाशी होणार त्यांना? 10 वर्षानंतर लोक विसरणार तो मुद्दा। आता लगेच न्याय मिळाला लोकांना, त्याची एक लोकांना एक आनंद दरारा झाला आणि लोकांना आनंद पण झाला की असाच न्याय पाहिजे। लोक कशाला घाबरतात तिथे बाहेर देश जाऊन? आज सौदीमध्ये लोक हे सगळं करायला घाबरतात कारण की तिथे न्यायव्यवस्था आहे, ताबडतोब त्याच्यावरती कारवाई आहे। असंच वातावरण इथे निर्माण झाला पाहिजे आणि मला वाटतंय चांगली गोष्ट आहे। स्वागत करतोय आम्ही सगळे पदाधिकारी। सरकारने जो बोलला ते केलं, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो। जो शिंदे साहेबांचा हा ब्रीदवाक्य आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो। तर साहेबांनी जे सांगितलं होतं ते करून दाखवलं। करेक्ट कार्यक्रम झाला आहे त्याचा आणि मला वाटतंय महाराष्ट्राची अख्खी जनतेला मान्य आहे तो न्याय। जय हिंद जय महाराष्ट्र। आज आम्ही सर्व महिला खूप खुश आहोत। विभाग क्रमांक 2च्या माध्यमातून आम्ही छोटासा आनंदोत्सव साजरा करत आहोत। इथे आम्ही महिलांचा जो विजय झाला त्या संदर्भात पेढे वाटून आनंद साजरा करणार आहोत। त्यासाठी आमचे विभाग प्रमुख आमच्या बरोबर आहेत। प्रत्येक कामात ते आमच्या बरोबर असतात, आम्हाला साथ देतात। अशाच प्रकारे ढहर ठिकाणी झालं पाहिजे। जोपर्यंत पुरुषांचा चांगला सहवास, चांगली सोबत जर मिळत नाही तोपर्यंत महिला काम करू शकत नाहीत। ते हे कालच्या प्रक्रियेनंतर आपल्याला जाणवलं आहे। या अगोदर असं झालं होतं की ते विरोधक काही ना काही बोलत होते, पण त्याचा त्यांना काल चपराक बसलेली आहे। पोलिसांवरच जेव्हा त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्यांनी थांबले नाहीत आणि त्यांच्यामध्ये एन्काउंटर असेल, पण आमच्यामध्ये त्याला योग्य ती सजा मिळालेली आहे आणि आमच्या महिलांचा सगळा विजय झाला आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद। पीडित कुटुंबांना न्याय मिळालाच आहे असं म्हणायलाच हवं, कारण या ज्या वाईट हरकती होतात त्या घरातूनच सुरुवात होतात। आई वडिलांना माहिती असतं की आपल्या मुलाचा कुठे पाय घसरलाय, मुलीचा कुठे पाय घसरलाय, त्याच वेळेला आई वडिलांनी पायावर काठी मारली असती, पोरगा एवढा पुढे गेला नसता। आई वडिलांना माहित नव्हतं एवढे दिवस, आणि हे झाल्यानंतर सुद्धा आज महिनाभर 2 महिनाभर आई वडील काय करत होते? एन्काउंटर झाल्यानंतर आई वडिलांची वाचा लगेच फुटली। हे पण षडयंत्र आहे, कोणीतरी त्यांना भडकवून पाठवलेलं आहे, त्यामुळे तेवढे बोलू शकतात। मुलगा चुकलाय, त्याला योग्य त्या सजा मिळालेली आहे। जात पात नाही बघितलं आता त्याला एन्काउंटर केलं, हा आमचा विजय आहे।
हा आमचा विजय आहे. लोकांनी त्याच्यावर पण षडयंत्र केलं होतं की शिंदे नाव असल्यामुळे या मुलाला आरक्षण मिळणार, या मुलाला वाचवणार, पण असं झालेलं नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा शिंदे आहेत आणि बलात्कारी पण तो शिंदेच आहे, पण त्याला योग्य तो त्यांनी सजा देऊन त्याचा बरोबर काटा काढलेला आहे.